आधुनिक शेतीचा आदर्श महेश रबशेट्टे। दुष्काळी देवणी तालुक्यात शिक्षणाला आधुनिक शेतीची जोड देत यशाची नवी वाट दाखवणारे युवा शेतकरी म्हणजे महेश नागनाथ रबशेट्टे। BSc ॲग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीऐवजी शेतीची वाट निवडत त्यांनी 20 एकरात विविध पिकांचे नियोजन केले। ड्रॅगन फ्रूट, ऊस, हरभरा, शेवगा, काश्मीरी बोर, भाजीपाला आणि दुग्ध व्यवसायातून त्यांनी शेतीला उद्योगाचे स्वरूप दिले। वैज्ञानिक दृष्टिकोन, जलव्यवस्थापन आणि बहुपीक पद्धतीतून आदर्श शेतीचा नवा अध्याय घडवणाऱ्या महेश रबशेट्टे यांचा अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे। मी महेश नागनाथ रबशेट्टे, राहणार आंबेगाव, तालुका देवणी येथील पदवीधर शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये 2024 साली शेतीला सुरुवात केली आणि त्यानंतर शेतीला सुरुवात केल्यानंतर मी दुष्काळी भागात, आपल्या अवर्षणग्रस्त भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मी कमी पाण्यावर येणाऱ्या कॅक्टस प्रजातीतल्या ड्रॅगन फ्रूट या झाडाची लागवड केली आणि त्यानंतर मी 2024 साली ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यानंतर मला 2025 साली मला पहिल्याच वर्षी 1 वर्षानंतर उत्पन्न चालू झालं आणि पहिल्या वर्षी चांगल्या पद्धतीने इतर पिकाच्या तुलनेत, इतर कोरडवाहू पिकाच्या तुलनेमध्ये ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न मला बरं वाटलं आणि एक पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून मी हे पीक निवडले आणि येणारा भविष्य काळामध्ये जर आपण पारंपरिक शेतीला जर फाटा दिला तर शेती परवडेल आणि शेती टिकेल। यामुळे आपण नवीन नवीन पिकाचा प्रयोग करत आहे। त्यानंतर कमी पाण्यावर येणारं काश्मीरी ॲपल बेर पण आपण लागवड केलेलं आहे आणि आपल्या शेतीमध्ये शेवगा आहे आणि हंगामानुसार संधीमंदी ओळखून आपण भाजीपाला करतोय। उदाहरणार्थ फुलगोबी आहे, पत्तागोबी आहे, टोमॅटो करतोय आपण। अनेक भाजीपाला पिकावर पण एक आपल्या बागायती शेतीला जोड म्हणून आपण आंतरपिके मध्ये भाजीपाला वगैरे घेतो, ड्रॅगन फ्रूटमध्ये, शेवग्यामध्ये आणि बोरीमध्ये। अशा प्रकारे आपण एक नवीन शेती करण्याचा आपला उद्देश की आपण आपल्या ह्या भागातील शेती पारंपरिक पिकामुळे शेतीचं उत्पन्न वर्षीवर कमी होत आहे, त्या अनुषंगाने आपण एक नवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा व्हावा आणि शेतीतले जो शेतीचा शेती करण्याचा जो कल कमी होत आहे तो शेती करण्याचा तरुणांचा कल वाढावा, यासाठी आपण एक नवीन प्रयोग करण्यामध्ये आपलं काम चालू आहे। मी या शेतीला पूरक उद्योग म्हणून मी एक दुग्ध व्यवसाय चालू केला आहे। दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून मला वार्षिक 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न होते आणि दुग्ध व्यवसायामुळे आपल्या शेतीमध्ये शेणखताला भरपूर शेणखत मिळते आणि जेवढं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला तितकं जमीन सुपीक होते आणि जमीन सुपीक करण्यामध्ये आपण शेणखतावर अनेक प्रक्रिया करतोय। उदाहरणार्थ शेणखतावर जीवाणू पसरवून आपण जमीन सदृढ करण्यासाठी जीवाणूचा वापर करतोय आणि अनेक प्रकारचे मध्ये ट्रायकोडर्मा असतील, अनेक गोकर्पामृत असेल, असे चांगल्या प्रकारचे जैविक शेतीला चालना मिळावी म्हणून आपण शेणखताकडे आणि आपल्याकडे स्लरी फिल्टर आहे, जीवामृत स्लरी करतोय आपण, सर्कीपेंट स्लरी आणि गोकर्पामृत, दशपर्णी अर्क असा या पद्धतीने नैसर्गिक एक रासायनिक शेतीला रासायनिक शेतीमध्ये नैसर्गिकची जोड देऊन आपण उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला आणि खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केलाय। या माझ्या कामाची दखल घेऊन आणि माझ्या शेतीच्या उत्पन्नावर मी येणाऱ्या भविष्य काळामध्ये एक मशरूमचा एक उद्योग उभारणार आहे आणि या माझ्या कामाची दखल घेऊन एकमत परिवारानं मला पुरस्कार सन्मानित केले, त्याबद्दल एकमत परिवाराचे धन्यवाद।